दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आहेत। नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा आहेत। भीमा कोरेगाव या ठिकाणी जे मानवंदना देण्यासाठी नाशिक भागातून असतील, मुंबई भागातून असतील, रत्नागिरी रायगड या भागातून येणारे सर्व भीमानुयायी चाकण या ठिकाणाहून जात असतात। सकाळी खूप ते लवकर निघालेले असतील, कोठे थांबलेले असतील, पाण्याची सोय असेल, अन्नाची सोय असेल, फळांची सोय असेल की त्यांना रस्त्याने कोठेही अडचणी येऊ नयेत किंवा त्या ठिकाणी कोठे थांबावं, कुठे पाणी घ्यावं यासाठी अनिल भाऊ युवा मंचच्या वतीने या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे जे अनुयायी आलेले आहेत त्यांना पाणी, फळं आणि अन्न यांचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे। त्याचा सर्व भीम अनुयायी या ठिकाणी थांबून अगदी चांगल्या पद्धतीने याला प्रतिसाद मिळत आहे आणि प्रत्येक वर्षाप्रमाणे म्हणजे ही जी परंपरा आहे, प्रतिवर्षाची परंपरा आहे, ही परंपरा यापुढेही अनिल भाऊंच्या माध्यमातून आम्ही अशाच पद्धतीने चालू ठेवणार आहोत। सर्व भीम अनुयायी या ठिकाणी थांबून त्याचा अगदी चांगल्या पद्धतीने लाभ घेत आहेत। जय भीम। अनिल भाऊ युवा चांगल्या पद्धतीने सेवा केल्याबद्दल मी बुद्धविहार समितीच्या वतीने त्यांच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून अंतःकरणापासून धन्यवाद देतो। उत्तम अशी या ठिकाणी त्यांनी नाश्त्याची, पाण्याची व्यवस्था केलेली आहे। आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि अनिल भाऊ मोरे युवा मंच यांच्याकडून हे सगळे आमचे अनुयायी जे येतात भीम सैनिक त्यांना अन्न वाटप होतं आणि हे दरवर्षी सालाबाद प्रमाणे चालूच राहणार आहे आणि ह्यात अशीच प्रगती होत राहो ह्या माझ्या शुभेच्छा।